परळीत सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली। महादेव मुंडेंच्या कुटुंबासोबत धस यांनी संवाद साधला। सोमवारपर्यंत आरोपींना अटक झाली तर अटक नाही झाली तर उपोषणाला बसणार असल्याचं धस म्हणाले। महादेव मुंडे यांच्या पत्नीची भूमिका हत्या प्रकरणात आकाचा हात नक्कीच असेल असा आरोप धसांनी केला आहे। सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काय ठामच आहे, उपोषणाला मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर। जिथे एसपी सरांची गाडी लावते तिथेच मी जाऊन बसणार आहे। मग मला कोणी काय पण करू, जोपर्यंत आरोपी मला देत नाही तोपर्यंत मी तिथे उठणार नाही। महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात। पण ह्या लेकरा उघड्यावरती पाडण्याचं कारण काय? त्यांनी कोणाचं साधं तुझ्याला सुद्धा म्हणलेला नाही, कुणाला आरे सुद्धा म्हणलेला नाही। आरे सुद्धा न मानलेला माणूस आणि मर्डर केलेला माणूस जागेवर राहतो आणि मोटरसायकल मात्र पोलीस स्टेशन मध्ये नेते जात। 100% एक तर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होतं।